या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारूला भेटण्यासाठी अहिल्या हॉस्पिटलमध्ये येते आणि त्यावेळी सावित्री तिला सांगते की अहिल्या मॅडम आपल्या पारूला शुद्ध आली आहे आणि हे ऐकून अहिल्याला खूप आनंद होतो। त्यानंतर पारू ही डोळे उघडून अहिल्याकडे पाहते तर अहिल्या देवाचे आभार मानते आणि मग ती पारूला विचारू लागते की पारू बाळा तुला तर ठीक तर वाटतंय ना। आणि त्यावेळी पारू हो म्हणते आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच डॉक्टर पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी येतात। इन्स्पेक्टर अहिल्याला सांगतो की आम्हाला पार्वती मॅडमची थोडी चौकशी करायची आहे, त्यामुळे त्यांना काही प्रश्न विचारावे लागतील। आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा। आणि मग तो इन्स्पेक्टर पारूला विचारतो की तुमच्या वडिलांनी तुमच्यावर विष प्रयोग केला होता का। आणि हे ऐकून पारूला घडलेला सगळा प्रसंग आठवतो। पण अहिल्याला तर मोठा धक्काच बसतो। ती त्या इन्स्पेक्टरला म्हणू लागते की हे काय बोलताय तुम्ही, मारुती असं करणं शक्यच नाहीये। आम्ही त्याला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो आणि तो स्वतःच्या मुलीच्या बाबतीत असं कधीच वागू शकणार नाही। आणि ते ऐकून तो इन्स्पेक्टर म्हणतो की हो मॅडम तुमचं बरोबर आहे, पण आम्हाला आमची चौकशी करावीच लागेल। आणि त्यामुळे अहिल्या म्हणते की ठीक आहे। आणि ती पारूला सुद्धा सांगते की जे काही घडलं आहे ते तू खरं त्यांना सांग, जास्त लोड घेऊ नको, हा फक्त त्यांच्या चौकशीचा एक भाग आहे। आणि त्यावेळी पारू फक्त हो म्हणते। तर तो इन्स्पेक्टर पुन्हा तिला विचारतो की सांगा पार्वती मॅडम, तुमच्याच वडिलांनी तुमच्यावर विष प्रयोग केला का, की दुसऱ्या कोणाचा या सगळ्यामध्ये काही हात आहे। आणि ते ऐकून पारूला पुन्हा एकदा सगळा प्रकार आठवतो, पण मग ती इन्स्पेक्टरला खोटं सांगते की बाची या सगळ्यामध्ये काही चूक नाहीये, कदाचित माझ्याच खाण्यात काहीतरी वेगळं आलं असावं आणि म्हणून हे सगळं घडलं, बाचा यात काहीच दोष नाही। आणि ते ऐकून तो इन्स्पेक्टर म्हणतो की ठीक आहे आणि मग तो पारूची सही घेतो आणि तेथून निघून जातो। तर अहिल्या पारूला म्हणत असते की पारू तू या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नको, सगळा त्यांच्या कामाचा फक्त एक भाग आहे। आणि त्यावेळी पारू फक्त हो म्हणते। तर अहिल्या तिच्या जवळच बसून राहते। दुसरीकडे तो गणी वहीत काहीतरी लिहित असतो, त्यावेळी प्रिया त्याच्यासाठी दूध घेऊन येते। तर गणी तिला म्हणतो की प्रिया मॅडम तुम्ही दूध बाजूला ठेवा, मी बघा माझ्या तायडीसाठी काय लिहिलं आहे ते। आणि मग तो त्याने तायडीसाठी म्हणजेच पारूसाठी जे काही लिहिलेलं असतं ते प्रियाला वाचून दाखवतो। आणि ते सगळं काही ऐकून प्रिया तर खुश होत म्हणते की वा गणी, तू तर पारूसाठी खूप छान पत्र लिहिलं आहे आणि आता ना देवबाप्पा तुझ्या पारूला तुझ्यापासून कधीच दूर करणार नाही, मला खात्री आहे। आणि हे ऐकून गणीसुद्धा खूप खुश होतो। तर प्रिया हसून म्हणत असते की जर मला सुद्धा तुझ्यासारखा एक छान गोड लहान भाऊ असताना तर खूप बरं झालं असतं। तर गणी म्हणतो की प्रिया मॅडम मग मी सुद्धा तुमचा भाऊच तर आहे ना। आणि त्यावर प्रिया हसतच हो म्हणते आणि त्याला जवळ घेते। दुसरीकडे अहिल्या पारूजवळच बसून असते आणि ती तिला खाऊ घालत असते। तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि पारूला पाहून त्याला खूप रडू येतं, पण अहिल्या तिथे असल्यामुळे तो स्वतःच्या भावना कंट्रोल करतो। तर अहिल्या त्याला म्हणत असते की आदित्य बघ आपल्या पारूला शुद्ध आली। आणि त्यावेळी आदित्य फक्त हो म्हणतो। त्यानंतर तो अहिल्याला सांगू लागतो की आई आता तू घरी जा, मी पारूच्या जवळ थांबतो। पण अहिल्या म्हणत असते की नाही आदित्य तू खरंच खूप दमला आहे, तू घरी जा, मी इथे थांबते। पण आदित्य काही ऐकायला तयारच नसतो। तो अहिल्याला म्हणतो की आई तू प्लीज माझा ऐक, तू घरी जा, तिथे तुझी जास्त गरज आहे, मी इथे थांबतो। आणि त्यावेळी मग अहिल्या नाईलाजाने म्हणते की ठीक आहे आणि मग ती तेथून निघून जाते। आणि अहिल्या तिथून गेल्यावर आदित्य लगेच पारूजवळ जातो आणि रडतच तिचा हात हातात घेतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो। तर पारू त्याला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असते। तर आदित्य म्हणत असतो की पारू प्लीज माझ्यापासून तू पुन्हा कधीच दूर जाऊ नको, मी तुझ्याशिवाय नाही ग जगू शकत। आणि त्यावेळी पारूही म्हणते की हो आदित्य सर तुम्ही नका काळजी करू। आणि मग ती आदित्यला विचारते की मी तुमच्याकडे एक गोष्ट मागितली तर तुम्ही ती मला द्याल का। तर आदित्य म्हणतो की हो पारू तुला जे हवं ते तू माग, मी सगळं काही तुझ्या पायाशी आणून ठेवेल। आणि त्यावेळी पारू म्हणते की मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, तुम्ही माझ्या बाला पोलीस स्टेशनमधून सोडवून आणा। आणि हे ऐकून आदित्य खूप चिडतो। तो पारूला म्हणत असतो की अगं हे काय बोलतेस तू, मारुती मामाने काय केले तुला माहिती आहे ना, आणि मी त्याला अजिबात सोडवणार नाहीये। पण पारू म्हणत असते की आदित्य सर शेवटी तो माझा बा आहे, मी त्याची ही अशी अवस्था नाही बघू शकत। आणि मग आदित्य म्हणतो की ठीक आहे, मी काय करता येते का ते पाहतो। आणि मग तो पारूला तिची काळजी घ्यायला सांगतो आणि तिकडे पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतो। त्यानंतर मग ते इन्स्पेक्टर मारुतीला सोडतात, त्याला सांगतात की तुमच्या मुलीची तुमच्या विरोधात कोणतीही कंप्लेंट नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला सोडून देतोय। आदित्य किर्लोस्कर तुम्हाला न्यायला आलेत। आणि हे ऐकून
मारुती आदित्यकडे पाहतच राहतो. त्यानंतर तो आदित्यला विचारू लागतो की आदित्य बाबा, माझी पारू ठीक तर आहे ना? पण आदित्य काही उत्तर न देता रागारागात बाहेर जाण्यासाठी निघतो, पण मारुती त्याला थांबवतोच. तो आदित्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की आदित्य बाबा, माझी चूक झाली, मला माफ करा, पण प्लीज मला सांगा, माझी पारू बरी तर आहे ना? आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की हो, ती आता बरी आहे. आणि त्यावेळी मारुती म्हणतो की आज फक्त तुमच्यामुळे माझ्या पारूचा जीव वाचलाय. जर तिला काही झालं असतं ना तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. आणि ते ऐकून आदित्य रागातच मारुतीकडे पाहू लागतो आणि मग तो त्याच्या अंगावर धावून जात म्हणतो की हे बघा मारुती मामा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, पुन्हा तुम्ही पारूच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. जर पारूला काही झालं असतं ना तर तुम्ही माझं देखील मेलेलं तोंड बघितलं असतं. माझं पारूवर खूप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी राहू शकणार नाही. पण त्यावेळी मारुती म्हणतो की आदित्य बाबा, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलंय की माझ्या पारूने तिच्या अवकातीबाहेरचं स्वप्न बघितलंय आणि तिचं ते स्वप्न ना कधीच पूर्ण होणार नाही. माझा आधी जो विचार होता ना तोच आत्तासुद्धा आहे. तुमच्या दोघांचं हे लग्न करण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यामुळे आदित्य तर मारुतीकडे पाहतच राहतो. दुसरीकडे पारू घरी येणार असते म्हणून तो गणी खूप खुश असतो. दारापुढे रांगोळी काढतो आणि मग सावित्री त्या ठिकाणी येते. ती त्याला विचारते की काय रे, काय करतोयस तू? तर गणी म्हणत असतो की आता तायडी घरी येईल ना, म्हणून मग मी तिच्यासाठी छान रांगोळी काढली, घरसुद्धा आवरून ठेवलं. आता तिला बघ किती छान वाटेल ते. आणि त्यावर सावित्रीही हसून हो म्हणते. त्याचवेळी मग आदित्य, प्रीतम आणि ती प्रिया पारूला घेऊन घरी येतात. मारुतीसुद्धा धावतच घरातून बाहेर येतो. पण जेव्हा तो आदित्यला आणि पारूला एकत्र पाहतो तेव्हा तो खूप चिडतो आणि तोंड फिरवून उभा राहतो. त्यानंतर मग ते तिघेजण पारूला घेऊन घराजवळ येतात. गणी धावतच जाऊन पारूला मिठी मारतो. पारू त्याला विचारत असते की बाळा, तू ठीक तर आहेस ना? आणि त्यावर गणी म्हणतो की हो तायडे, आणि बघ मी तुझ्यासाठी रांगोळी काढली. त्यामुळे पारू खुश होते. त्यांचं बोलणं सुरू असतानाच अहिल्या त्या ठिकाणी येते. ती पारूला म्हणते की पारू, आता तू परत आली आहे ना, मग बघ सगळं कसं छान होतं इथे. आणि आता ना तू फक्त आराम करायचा, अजिबात काम करायचं नाही. तुला जे काही हवं असेल ते सगळं तुझ्यापर्यंत मी पोहोचवेल. आणि त्यावर पारू फक्त हो म्हणते. त्यानंतर अहिल्या मारुतीला म्हणते की मारुती, काही काळजी करू नको, आता सगळं काही ठीक होईल. आणि त्यावेळी मारुती फक्त हो म्हणतो. तर आदित्य, प्रीतम आणि प्रिया रागातच त्याच्याकडे पाहत असतात. आणि मग अहिल्या सावित्रीला सांगते की आजपासून तू इथेच थांब पारूची काळजी घेण्यासाठी. आणि मग ती आदित्य, प्रीतम आणि प्रियाला तेथून घेऊन जाते. आणि मग त्यानंतर सावित्री आणि गणी पारूला घरात घेऊन जातात. पण ती मारुतीसोबत काही बोलत नाही, त्याच्याकडे पाहतही नाही. त्यानंतर मग रात्री अहिल्या तिने स्वतःसाठी जी एक खास साडी बनवून घेतलेली असते ती श्रीकांतला दाखवत असते आणि म्हणत असते की मला खरंच ही साडी ना खूप आवडली आहे, पण आता मी असा विचार करते की ही साडी पारूला भेट म्हणून द्यावी. आणि त्यावर श्रीकांत हसून म्हणतो की मला वाटलंच होतं, कारण तू नेहमीच तुझ्या आवडीच्या गोष्टी तुझ्या जवळच्या व्यक्तींना भेट म्हणून देते. प्रेम व्यक्त करण्याची हीच तर तुझी पद्धत आहे. आणि त्यावेळी अहिल्याही हसून हो म्हणते. ती म्हणू लागते की पारूने खरंच आपल्या साठी खूप काही केलंय. जर तिने माझा जीव जरी मागितला ना तरी मी तो तिला देईल, ही साडी तर काहीच नाही. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच दामिनी त्या ठिकाणी येते. तिला देखील ती साडी खूपच आवडते. ती अहिल्याला म्हणू लागते की वहिनी, तुमची काही हरकत नसेल तर प्लीज तुम्ही मला ही साडी द्याल का, मला खूप आवडली. पण अहिल्या तिच्या हातून ती साडी हिसकावून घेते आणि म्हणते की दामिनी, तिकडे माझं कपाट आहे, त्यात भरपूर साड्या आहेत, तुला जी साडी हवी असेल ना ती तू घेऊन जा, पण ही साडी मी तुला नाही देऊ शकत, कारण ही साडी मी पारूला देणार आहे. आणि ते ऐकून दामिनी खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब